तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल। कृषी मंत्री दत्ता भरणेंची चौंडीमधील सभेत घोषणा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासानंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवली। मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकार डबल डोलकी, ओबीसींना त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय, लवकरच रस्त्यावर उतरणार वडेट्टीवार आक्रमक। तर काँग्रेस काळात कुठे ओबीसींचं कल्याण केलं? जरांगेंचा प्रश्न। जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट। बबनराव तायवाडे यांचं भाष्य। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांवर तीनही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार। राजधानी दिल्लीत संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील, निलंगेकर, ओमप्रकाश शेटे होते इच्छुक। माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा। त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावला ते समोर आलं पाहिजे। जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं। कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। जनरल सुब्रमणी यांनी देशाचे नवे सीडीएस म्हणून पदभार स्वीकारला। दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये सुब्रमणी यांना गार्ड ऑफ ऑनर। पाकिस्तान आणि चीन प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून सुब्रमणी यांची ओळख। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या 24वर। हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2घांचा मृत्यू। या घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी। पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी। या प्रकरणात 4 पोलीस कर्मचारी निलंबित। मिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात अत्याचारी भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कुटुंबावर संकट आहे अशी भीती दाखवून 16 एकर जमीन हडपल्याचा आरोप। या प्रकरणी खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदारावर हल्ला। हुगळीमध्ये खासदार कल्याण बॅनर्जी यांना संतप्त आंदोलकांकडून मारहाण। हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी जखमी। केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठकांचा सपाटा सुरू। 6 रुपये किलोने चाकण बाजार समितीत लिलाव। खर्च निघण्यासाठी किमान 20 ते 21 रुपये किलो दर मिळणं आवश्यक। शेतकऱ्यांची नाराजी। कांद्याला किमान 25 रुपये किलो दर द्या। शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, अन्यथा लढा तीव्र होईल। रोहित पवारांचा सरकारला इशारा। यवतमाळ, जळगावला वादळी वाऱ्याचा तडाखा। विजांच्या कडाक्यासह गारांचा पाऊस। अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना। मुंबईचा ठाणे, नवी मुंबई, वसई विरार शहरात मान्सूनपूर्व पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। सोलापूरच्या माळशिरसमधील दूध संकलन केंद्र, अकलूजमधील व्यापाऱ्यांवर छापा। 997 किलो पामतेलाचा साठा जप्त। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। दूध भेसळीसाठी पामतेलाचा वापर होत असल्याचा संशय। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।